नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंट बी का सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करत आहे. आणि उडपीचे सगळे व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केलेच असा, एन्जॉय केले नसेल तर व्हिडिओ मध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता. खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत. तर मित्रांनो, आज आहे 11 तारीख आणि आज 11 तारखेला आम्ही मस्त तयार झालेलो आहोत आणि आज पण आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. तर आतमध्ये नाश्ता बनत आहे. नाश्ता केल्यानंतर मित्रांनो आपण लगेचच निघणार आहोत आणि नंतर मग मी तुम्हाला सांगणार आहे की आपण नक्की कुठे जात आहोत ते. कारण फिरा तर साईच्या पप्पांना माहिती आहे की आम्ही कुठे जाणार आहोत ते, तर तेच तुम्हाला सांगतील. तर चला मित्रांनो, आपल्या प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. आता जायचं आपल्या रिक्षाने. तर चला मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर मित्रांनो, इकडे आहे ही आत्तू आहे दुसरी, त्यांचं घर आहे आमच्या घराच्या मागेच. आणि इकडे खूप कोंबडी आहेत मित्रांनो, असे ओढत बसतात ना, खूप बाग देतात. आणि इकडे बापरे, आज सकाळ सकाळची मच्छी आणलेली आहे बाबा, खेकडा सगळे बांधून ठेवलेत. सगळे मित्रांनो जिवंत आहेत. इकून गया हा. औ इकडे पण आहेत अर्धे, हे छोट आहे ना. सो फायनली मित्रांनो, साईचे पप्पा मस्त खेकडे बघत होते आणि साईचे पप्पाचे खेकडे एकदम फेवरेट आहे, खेकडा आणि शिंपली. सो दबा दबा करून खात आहे तिकडे गावी. तर कुठे आपण जायचंय सांगा जरा. गुड मॉर्निंग. तर आम्ही आज प्लॅन केलाय शिंगरीला जायचं, शिंगरी टेम्पल. पण इथून खूप लांब आहे. आता बघावं लागेल किती लांब आहे, बिकॉज मला तर माहित नाही. मी तर फर्स्ट टाइम जाणार आहे तिकडे. शोधत शोधत जाणार आहे ना मित्रांनो, विचारत विचारत नंतर मग तुम्हाला सांगणार. चला फायनली आपण निघूया आता. आमचा इकडे नाश्ता बनत आहे आणि आज आत्तू बनवत आहे नीर डोसा. कसे काय काय बनवत असतात रे? हा, काय काय बनवत नीरचा डोसा असतात. आहे, डोसा ते डोसा. सो फायनली मित्रांनो, जरा आपल्या प्रोग्राम मध्ये थोडा चेंज झालेला आहे आणि आता आम्ही बसलेलो आहोत कर्नाटकच्या बसमध्ये. फायनली आम्ही आता बसमध्ये आहोत. मागे आहे मम्मी, साईचे पप्पा. फायनली मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहोत मुरुडेश्वर टेम्पल मध्ये. आणि माझ्या मागे बघू शकता, खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर मित्रांनो मंदिर आहे. मंदिराचं व्हिडिओ मधून तुम्ही पण दर्शन करा. आणि खूप छान आहे इकडे सगळं, खूप म्हणजे खूप मंदिर आहे, खूप बघण्यासारखं आहे. ते सगळं मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर फिलहाल तर आता आपण जेवणासाठी जात आहोत, कारण 3 वाजता मंदिर उघडणार आहे. आता मंदिर बंद झालेले आहे, आताच वाजलेले आहेत 1:45. तर मित्रांनो, चला पहिले आपण भोजन करून येऊया. इकडे महाप्रसाद आहे, तो खाऊया आणि मग लाईन मध्ये जाऊया दर्शनासाठी. तर मित्रांनो, जेवणासाठी इकडे वरती जायचं आहे. खूप सारे लोक महाप्रसाद खाऊन खाली येत आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत. तर मित्रांनो, मस्त महाप्रसादाचा लाभ आम्ही घेतलेला आहे आणि आता पण जाणार आहोत दर्शन करण्यासाठी. दर्शनाच्या लाईन मध्ये बघूया किती लाईन आहे, काय आहे ते. तर चला पहिले आपण दर्शन घेऊया, मग बाकीचा व्हिडिओ बनवूया. फायनली मित्रांनो, महाप्रसाद आपला खाऊन झालेला आहे आणि इकडे दर्शनासाठी आता आम्ही आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे मंदिर आहे, मंदिराचा दरवाजा बंद आहे, पण मंदिराच्या आतमध्ये शिरण्याच्या आधी बाजूला बघा 2 गजराज आहे, हत्ती आहे आणि मस्त आपलं स्वागत करत आहेत. खूप मस्त अशी हत्तीची मूर्ती लावलेली आहे. मित्रांनो, खूप सुंदर असं मंदिर आहे. तर पहिले आपण दर्शन करूया, नंतर बाकीचा परिसर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ मधून सगळं काही दाखवणार आहे. सो तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करा. तर दर्शनासाठी आपण जाणारच आहोत, पण अजून वेळ आहे मंदिर उघडण्यासाठी. तर गर्दी पण खूप कमी आहे. तर मंदिराच्या मागच्या बाजूला मित्रांनो खूप सुंदर अशी मूर्ती आहे भगवान शंकरांची. तर तिकडे आता आम्ही आलेलो आहोत आणि इकडे पाठीमागे बघा, इकडून आपल्याला वरती जायचं आहे. आणि मित्रांनो, खूप सुंदर असा परिसर पण आहे आजूबाजूचा, तो पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि मूर्तीचं आपण दर्शन पण करूया भगवान शंकरांचं. तर चला या माझ्यासोबत. हो हो मित्रांनो, चलो. हर हर महादेव.
पायरी चढत मित्रांनो आपल्याला जायचं आहे आणि खूप म्हणजे खूप मस्त असं दर्शन घ्या श्री महादेवांचं, आपल्या भोलेनाथांचं. मस्त मित्रांनो इकडे पाठीमागे मस्त आतमध्ये भगवान शंकरांची पिंड आहे. खूप सुंदर असं दर्शन पण झालेलं आहे आणि खूप सुंदर असा परिसर पण आहे. तर इकडे मित्रांनो माझ्या मागे बघा. तर मित्रांनो दर्शन केल्यानंतर बघू शकता तुम्ही पिंडीच्या समोरच मोठीच्या मोठी नंदी आहे, नंदीची मूर्ती आहे. खूप मोठा नंदी म्हणजे खूप मोठा आहे. पाहू शकता मित्रांनो मोठाच्या मोठा पत्थर आहे आणि पत्थरच्या इकडे आतमध्ये मंदिर आहे, तिकडे आतमध्ये पिंड आहे आणि पिंडीच्या वरती बघा भगवान शंकरांची मोठीच्या मोठी मूर्ती आहे मित्रांनो. नजर पोचत नाही एवढी मोठी, खूप सुंदर मित्रांनो खूप. तर मित्रांनो तिथून आल्यानंतर त्या मंदिराच्या बाजूलाच इकडे शनेश्वराचं मंदिर आहे. तर तिकडे जाऊया आपण आतमध्ये आणि तिथे पण दर्शन करूया. शनिदेव 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 इकडे सगळे शनीश्वर बोलतात. शनिदेव की जय. सो मित्रांनो खूप इकडे वरती आल्यानंतर खूप फिरण्यासारखं आहे. आतमध्ये हा तुम्हाला जो दगड सांगितला त्याच्यावर मोठीच्या मोठी भगवान शंकरांची मूर्ती आहे, ती पण आपण पाहिलेली आहे. आतमध्ये पिंड आहे ती पण पाहिली, तिथे पण दर्शन केले. आणि आतमध्ये एवढी गुफा आहे ना, तर खूप सुंदर अशी गुफा आहे. त्या गुफेमधून आता दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहेत. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढलेला आहे, सगळं काही तुम्हाला मित्रांनो पाहता येईल आणि दर्शन करता येईल. तर त्याची छोटीशी हिस्ट्री आहे, तर जाणून घेऊया आपण साईच्या पप्पांकडून. तर मित्रांनो आता आम्ही गुफ्यामध्ये होतो आणि तिकडे ना पूर्ण प्रॉपरली हिस्ट्री सांगितली की कसं हे जो गोष्टी म्हणजे मंदिर कसं स्थापित झालं, कसं घडलं. म्हणजे ह्याच्या पाठी ना म्हणजे असं शास्त्र असं काहीतरी आहे की सांगतात. पहिले अजून पण लोक सांगतात की रावण होता ना तो सगळ्यात मोठा भक्त होता. म्हणजे भक्त त्यापेक्षा मोठा भक्त अजून पण कोणच नाही आहे शिवजीचा. सो रावणाला कधी पण असं वाटायचं म्हणजे की शिवजी हे ते माझ्यासोबत राहावं. तर त्यांनी ते कैलाश पर्वत पण उचललेलं आणि नंतर मग शंकराने आपल्याला काहीतरी असं म्हणजे घडलेलं. म्हणजे रावणाचा बोट तिकडे असा फसलेला कैलाश पर्वतच्या खाली. आणि नंतर मग खूप जोरात रावणाने ते श्लोक लिहिलेला. आणि नंतर मग शिवजी खूप प्रसन्न झाले आणि बोलले की एक काम कर, हे पिंडी घे, तुला जे शिवलिंग आहे ते घेऊन जा आणि हे घेऊन तू जिकडे तुला तिकडे स्थापित कर. फक्त एक लक्षात ठेव की खाली ठेवू नको कधी. हे जिकडे तुला जायचं घेऊन म्हणजे श्रीलंकेला त्याला घेऊन जायचं होतं. तर मध्ये तो असा जात होता घेऊन, तर त्याला खूप जोरात लगवी लागली, सू बोलू शकतो आपण. तर हां, आणि नंतर मग त्यासाठी तो बघत होता की बाबा आता एवढी जोरात लागली तर मी खाली पण नाही ठेवू शकत, मला घेऊन जायचं आहे, माझ्या घरी आहे, शिवजी माझ्यासोबत पाहिजे. सो मध्येच त्याला एक बालक दिसला आणि बालकला त्यांनी ती पिंड दिली आणि बोलला की खाली ठेवू नको. आणि नंतर मग त्या बालकाने पण आणि तो कंटिन्यू सू करत होता कारण की त्याच्या पोटामध्ये गंगा होती आणि मित्रांनो ते रावणाच्या. बालक म्हणजेच आपले गणेशजी होते. हां, आणि त्यांनी ते पिंड तिकडे खाली ठेवून टाकली म्हणजे ते शिवलिंग. आणि ते शिवलिंग खाली ठेवली आणि जेव्हा रावण
जेव्हा येऊन बघितलं तर पिंड खाली होती जमिनीमध्ये. आणि नंतर मग त्यांनी उचलायचा खूप प्रयत्न केला, पण ते काय उचलायला झालं नाही त्याला. कारण की ते एकदा ठेवलं की ठेवलं, म्हणजे तिकडे स्थापित झाली ती अशी होती. पण त्यांनी खूप प्रयत्न केला आणि असं बोलतात की आता हिस्ट्री पण तशीच सांगते की खूप त्यांनी हे केलं आणि तोडला, म्हणजे ते पिंड तुटलं ॲक्च्युली आणि ते 4-5 ठिकाणी असे उडून पडले असं बोलतात. 4-5 ठिकाणी उडून पडले ते. आणि नंतर मग जिकडे जिकडे पडले तिकडे ते स्थापित झाले आणि तिकडे मंदिर आहे. आणि त्या मंदिराचा एक भाग म्हणजे हा मुरुडेश्वर मंदिर. सो अशी काहीतरी अशी हिस्ट्री आहे. आणि ते सगळं मित्रांनो चित्रीकरण आतमध्ये दिलेलं आहे की कुठे कुठे पिंड आहे आणि कुठे कुठे ह्या पिंड पडलेले आहेत आणि त्याचं स्थापन कुठे कुठे झालेलं आहे. ते आतमध्ये सगळं दिलेलं आहे आणि ते सगळं तुलूमध्ये नाव आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय, आणि खाली इंग्लिशमध्ये पण नाव आहे, तुम्ही वाचू शकता. सो मी व्हिडिओ पण काढलेला आहे, तर मस्त तुम्हाला पाहता पण येईल. तर आता आपण जाऊया दर्शनाला. इकडे वरती आलो तर आम्ही वरतीच फिरत बसलेलो आहोत. चला मित्रांनो आता दर्शन करूया पटापट जाऊन. सो फायनली मित्रांनो आता दर्शनाला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण पहिले जाऊया आणि दर्शन करून येऊया. सो मित्रांनो मस्त दर्शन करून झालेलं आहे आणि खूप आतमध्ये गेल्यानंतर खूप सारे देवतांचे दर्शन तुम्हाला होईल आणि खूप सारी छोटी छोटी मंदिरं आहेत. सो आतमध्ये काही जास्त आम्ही व्हिडिओ काढलेला नाही आणि मस्त एवढं छान वाटलं ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. तुम्ही जेव्हा इकडे याल ना तेव्हा तुम्हाला वाटेल. आणि आत्ता आम्ही इकडे बाहेर आलेले आहोत. तिकडे पाठीमागे बघा तुम्हाला दुकानं दिसत आहेत, तिकडे थोडीफार आता आम्ही शॉपिंग करणार आहोत. चला मग शॉपिंग पण करायची आहे, तर शॉपिंग करून घेऊया. नंतर मग आपल्याला जायचं आहे बीचला. सो फायनली मित्रांनो शॉपिंग करायची म्हणाल तर खूप सारे छान छान असे व्हरायटीचे कपडे आहेत, पण इकडे महाग आहेत ना एवढे. बोलतात ना कुठे पण टुरिस्ट पॉईंटला गेलो तर तिकडे महागच असतं. इकडे बाजूला बीच पण आहे, तर इकडे आता मी बीचवर आले आणि खूप सारी गर्दी आहे बीचवरती. चला थोडंसं पाण्यामध्ये पाय टाकून मजा घेऊया. खूप मित्रांनो गर्दी आहे, खूप म्हणजे खूपच. इकडे आहे मित्रांनो उंट. तर मित्रांनो आता आम्ही येऊन पाण्यामध्ये उभं राहिलेलो आहोत. मम्मी आहे आणि मी आहे आणि साई पण आहे आमच्यासोबत. तर साई पोहायला गेलेला आहे, तर मम्मी आलेली आहे आमच्यासोबत फिरण्यासाठी. साईचे पप्पा, मी आणि साई आम्ही चौघजण आलेलो आहोत. तर मित्रांनो मम्मीला विचारूया की महादेवांचं दर्शन करून मम्मीला कसं वाटलं मम्मी तुम्हाला? खूप चांगलं वाटलं, खूप आनंद वाटलं. तुम्ही कधी आलेलात का? नाही, फर्स्ट टाइम आली मी. फर्स्ट टाइम आलात ना? आली. मस्त वाटलं ना? मस्त वाटलंय. मग तुम्ही काय सांगा सगळ्यांना? तुम्ही पण या वेळ काढून. हा, पोरांची सुट्टी पडली का या तुम्ही पण हा. आणि दर्शन करून जा. आणि खूप छान वाटलं ना इकडे? छान वाटतंय. पोरांना घेऊन या. इथे आहे काय बोलताय, बीच आहे. हा, बीच आहे. हा, सर्व आहे. तर मित्रांनो आम्ही डॅडीने घेऊन आलो, कारण डॅडी आमच्या घरातून बाहेरच नाही पडत. ते आले ते घरीच असतात. आम्ही फक्त मम्मीला घेतो आणि आम्ही मग निघतो फिरण्यासाठी. बाकीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर मित्रांनो आता साई पोहण्यासाठी गेलेला आहे, तर त्याला 15-20 मिनिटं पाहून देणार, नंतर मग आपण निघणार. लाटा बघा समुद्राच्या. मित्रांनो समोरची राईड तुम्ही पाहू शकता, एकदम डेंजर आहे. त्याच्या आतमध्ये बघा सगळेजण बसतात आणि ही गोल गोल घुमते. खूप खतरनाक आहे.
कोणी केली असेल ना अशी राईड तर नक्की कमेंट करा मित्रांनो. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि तुम्ही सगळे कसे आहात, मजेत असालच तर मित्रांनो फायनली सकाळ झालेली आहे. आज आहे 11 तारीख आणि रात्रीच्या व्हिडिओमध्ये रात्री माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली आणि घरी येता येता आम्हाला खूप लेट झालं मित्रांनो, कारण लांबचा प्रवास होता त्याच्यामुळे बसने आलो. तर बसचे माहिती आहे इश्यूज असतात, तर बस खूप लेट होत्या त्याच्यामुळे खूपच लेट झालं. त्याच्यामुळे मी माझा व्हिडिओ आता एंडिंग करत आहे. आणि आजचा आमचा शेवटचा दिवस आहे उडुपी मधला. तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक मधल्या महातोबार श्री मुर्डेश्वराचं दर्शन केलेलं आहे आणि खूप मित्रांनो सुंदर असं आमचं दर्शन झालं. तर मित्रांनो तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही एकदा तरी मुर्डेश्वराला या आणि दर्शन करा. खूप छान असं टेम्पल आहे, खूप पाहण्यासारखं आहे. सुट्टीमध्ये बाजूला मंदिर आणि बाजूला बीच आहे, सो मुलं पण खूप एन्जॉय करू शकतात तिकडे. सो तुम्ही नक्की या एवढे मी सांगू शकते. आणि व्हिडिओ तुम्ही मित्रांनो एन्जॉय केला असेल, श्री मुर्डेश्वराचं दर्शन पण केलं असेल व्हिडिओ मधून. तर मित्रांनो हा फायनल व्हिडिओ आता मी एंडिंग करत आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय. आणि साई बघा आत्ताच उठून आलेला आहे.